तेलंगणातील बोधन शहर इकडे गेल्या वर्षी मार्च महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला, पण त्यावरून हिंसाचार उसळला. व्हिडिओत दिसतायत हे आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे गोपी किशन. गोपी किशन यांच्या मते शहरातल्या आंबेडकर चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू होते, पण अधिकृत परवानगीच्या गुंतागुंतीत हे शक्य होत नव्हतं. त्यामुळे एका पहाटे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर हा पुतळा बसवला आणि लवकरच या प्रकरणाला विरोध झाला, ज्यावरून राजकारण पेटलं. ये शिवाजी हिंदू लोग का देवता है, हिंदवी स्वराज्य स्थापक है. जो काशी होता था, कंधार, मथुरा होता था, मस्जिद शिवाजी नहीं तो सबका सुन्नती होता था. आज शिवाजी का वजह से हिंदू लोग ये देश में बचे से है. इसलिए हम शिवाजी को बहुत आस्था से मानते हैं. त्या दिवशी हा पुतळा बसवण्याला विरोध करणाऱ्यांमध्ये मोहम्मद अब्दुल एजाज खान सुद्धा होते. शिवाजी स्टैचू का एक मसला ऐसा था कि वो रात में 3 बजे या 3:30 बजे रात को ऐसा गैर कानूनी तरीके से विदाउट परमिशन के उसको एक अम्बेडकर चौरस्ता है वहाँ पर बिठा दिए थे. हमको शिवाजी का स्टैचू बिठाने से कोई ऑब्जेक्शन नहीं था, लेकिन विदाउट परमिशन के बिठाने से उसका ऑब्जेक्शन करे, हम लोग प्रोटेस्ट करे थे. जाणकारांच्या मते गेल्या काही महिन्यांमध्ये तेलंगणात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची संख्या अचानक वाढली आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बोधन शहराजवळच्या कळदुर्की गावात सुमारे 2 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. एजुकेशन नहीं था, एजुकेशन पीपुल नहीं था. अब पूरे युवाओं को पढ़ रहे हैं, पूरा छत्रपति महाराज क्या है, हिंदुस्तान के लिए, हमारे देश के लिए क्या करे है, पूरा मोटिवेट करके हर गांव में, कलदुर की नहीं है, पूरा बोधराम में हर नेक्स्ट फ्यूचर में हर गांव में भी छत्रपति स्टैचू बनाएंगे. गोपी किशन यांच्या मते हिंदू संघटनांसाठी शिवाजी महाराज हा राजकीय विषय नसून श्रद्धेचा विषय आहे, पण अनेकांना हे मान्य नाहीये. हे आहेत बंडी संजय कुमार, जे राज्यात हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जातात. निवडणुकीच्या काळात अशा भाषणांचे राजकीय अर्थ काढले जाणं साहजिक आहे. यहाँ हिंदू वाहिनी हो, बजरंग दल हो, खासकर जो निजामाबाद, करीमनगर, वरंगल and also a part of a few regions of Hyderabad and Mehboob Nagar. शिवाजी का जो नैरेटिव्स है वो बहुत वो लेटली शुरू हुआ है, बट मुझे लगता है उन लोगों को शिवाजी में एक तरह का एक सिंबल, न्यू सिंबल दिखा है जो सारे हिंदुओं को एक साथ मिलाने का. ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी रझाकार चित्रपटाचा आलेला हा ट्रेलर राजकीय प्रचारासाठी तसंच जातीय हिंसाचार आणि ध्रुवीकरण वाढवण्यासाठी आणल्याचं सत्ताधारी BRSचं म्हणणं आहे. रझाकार म्हणजेच स्वयंसेवक. या चित्रपटाचे निर्माते भाजपचेच एक नेते आहेत. भारताच्या स्वातंत्र्यावेळी हैदराबादचे मुस्लिम शासक निझाम मीर उस्मान अली पाशा यांनी भारतात विलीन होण्याऐवजी स्वतंत्र राहण्याचा आग्रह धरला. इतिहासकारांच्या मते त्या काळात निजामाच्या जवळ असलेल्या कासिम रिझवीने रझाकार नावाची एक सशस्त्र संघटना सुरू केली, जी हिंदूंवर अत्याचार करायची. हम इस वक्त रामोजी फिल्म सिटी में हैं और मेरे पीछे जो फिल्म जिसकी शूटिंग चल रही है वो है रज़ाकार. आप देख सकते हैं आर्टिस्ट हैं, प्रॉप्स हैं, कैमरा पर्सन्स हैं, और हमें बताया गया है कि इस फिल्म की बस कुछ ही वक्त की शूटिंग बची हुई है. तेलंगाना स्टेट में हर एक बच्चा जानना चाहिए उनका हिस्ट्री क्या है, ये फ्रीडम कैसा मिला है हम लोग. व्हेन यू सी द फिल्म यू विल अंडरस्टैंड व्हाई इट हैज मेड एंड व्हाट द रीजन इट हैज मेड, नॉट फॉर एनी पॉलिटिकल स्टंट. आई डिडंट सी एनीथिंग लाइक व्हेन आई लिसन द स्क्रिप्ट. रिसर्च बोले तो सर बहुत हिस्ट्री में बहुत बुक्स है हमारे पास. क्यों बोले तो तेलंगाना में राइटर्स बहुत है. जब से मैं पढ़ा 120 बुक्स पढ़ा इसके लिए. याच रझाकारांवर 45 कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट लवकरच 5 भाषांमध्ये येणार आहे. सो 15th of August 1947 के और 17 सितंबर 1948 के बीच में क्या हुआ? 396 डेज में साइलेंट जेनोसाइड हुआ. 2000 इंसिडेंट्स है वो 396 डेज में. किसके नाम पे? कौन किए? रजाकारों ने किया. ना आज का मुसलमानों के बारे में नहीं, ना और किसी के बारे में नहीं, कोई दूसरा कम्युनिटी के बारे में, कोई दूसरा इंटेंशन नहीं.
पण बीडमधले इतिहास अभ्यासक डॉक्टर सतीश साळुंके यांच्या मते रझाकार फक्त मुस्लिमच होते असं नाही. जवळपास 50,000 रझाकार बिगर मुस्लिम म्हणजे इतर धर्मातील किंवा जातींचे होते. कासिम रिझवीनं या स्वातंत्र्य संग्रामाला हिंदू मुस्लिम संघर्षाचं रूप देण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा डॉक्टर साळुंके सांगतात. हैदराबाद राज्यातील मराठवाड्याच्या प्रदेशात जो लढा झाला तो निव्वळ स्वातंत्र्य संग्राम होता. पण तेलंगणात तसं चित्र नव्हतं. तेलंगणामध्ये जमीनदारांनी गरीब जनतेवर प्रचंड अन्याय केला होता आणि त्यामुळे तिकडे कम्युनिस्ट निजामांबरोबरच या जमीनदारांच्या विरोधात सुद्धा लढत होते. त्यामुळे या जमीनदारांनी रझाकारांची मदत घेतली होती. पण मराठवाड्यामध्ये तसं चित्र नव्हतं. इकडे निजामाचं सैन्य आणि रझाकारांच्या विरोधात सगळ्यांनी लढा एकत्र सुरू केला होता. त्यामुळे रझाकारांची भूमिका ही आत्ताचा तेलंगणा आणि त्यावेळचा हैदराबाद प्रांत यात वेगळी होती आणि मराठवाड्याच्या प्रदेशात वेगळी होती असं सुद्धा साळुंके सांगतात. प्रोफेसर घंटा चक्रपाणी यांच्या मते रझाकार चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याचा उद्देश निवडणुकीचं राजकारण असे. ते सुद्धा सांगतात की रझाकारांमध्ये काही हिंदू होते आणि त्यांच्या हिंसाचाराला बळी पडलेल्यांमध्ये मुस्लिम सुद्धा होते. ये वॉलंटियर्स ने शायद इसके डिटेल में गए तो वो सारे लोग मुस्लिम नहीं हैं. कुछ हिंदू भी है, हिंदू में कुछ ओबीसी है, कोई दलित है और कोई रेड्डी भी है, अपर कास्ट भी है, सब लोग हैं उसमें. उन लोग गांव में गया है. गांव में जाके जो फ्यूडल लॉर्ड्स है, बड़े लैंडलॉर्ड्स है, उनका सिक्योरिटी के लिए उन्होंने इस्तेमाल किया गया है. हु आर दैट कौन है वो जायजा जमींदार, कौन है उन लोग? वो पूरा लोकल हिंदू लैंडलॉर्ड्स है. हे आहेत राजा सिंग, ज्यांना प्रेषित मोहम्मद यांच्यावरील कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या वर्षी भाजपनं निलंबित केलं होतं. त्यांना बरेच लोक हिंदुत्वाचा पोस्टर बॉय सुद्धा म्हणतात. काहींच्या मते पक्षानं त्यांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय मागे घेणं निवडणुकीत फायद्याचं ठरू शकतं. अगर कोई हिंदू पार्टी है तो हम बीजेपी कहते हैं और हिंदू पार्टी है बोलकर ही हम बीजेपी से जुड़े हैं. केसीआर मुक्त तेलंगाना और डबल इंजन की सरकार यहाँ बनाना है और विकास का ही हमारा सबसे बड़ा मुद्दा तेलंगाना के इस चुनाव में है. विरोधी पक्ष तेलंगणामधील सत्ताधारी बीआरएस सरकार आणि एमआयएम पक्षांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आज मैं केसीआर को कहने आया हूं, तेलंगाना मुक्ति संग्राम में तेलंगाना के युवाओं ने अपनी जान दे दी. रजाकारों के साथ बैठने के लिए जान नहीं दी थी. बीजेपी, बीआरएस और एमआईएम एक है. बीजेपी बीआरएस की यहां मदद कर रही है और बीआरएस बीजेपी की वहां मदद कर रही है. तेलंगणात सत्तेत असलेली भारतीय राष्ट्र समिती भाजप आणि काँग्रेसला एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणते. तेलंगाना ही ऐसा एक स्टेट है जहां पे पिछले 10 सालों में एक भी कम्युनल वायलेंस का इश्यू नहीं हुआ. हर एक राष्ट्र के, हर एक देश के इतिहास में काले पन्ने होते हैं, लेकिन वो काले पन्नों से आप क्या सीख के चलते हो? आप फिलहाल जो समाज है इसको किस तरीके का डायरेक्शन दिखाते हो, वो एज अ पार्टी, एज अ लीडर, वो आपके पर्सनॅलिटी शो करते हो. बीआरएस राज्यात आपली सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस कर्नाटकमधल्या विजयाच्या पुनरावृत्तीचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून केंद्रात भाजप विरोधात आणखी जोमाने ते दावा करू शकतील. तर दुसरीकडे भाजपला उत्तर भारतासारखीच दक्षिणेत सुद्धा आपली पकड मजबूत करायची आहे. आणि जाणकार सांगतात की यासाठी विकासासोबतच हिंदुत्व आणि ध्रुवीकरण हे भाजपच्या राजकारणात महत्वाचे विषय आहेत. मेधात हसनी सोबत विनीत खरे, बीबीसी.